अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहाबाहेर शेकापच्या प्रदेश प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या धडाकेबाज नेतृत्वाखाली ही निषेध सभा पार पडली। यावेळी शेकडो कार्यकर्ते, विद्यार्थी आणि पालक रस्त्यावर उतरले होते। आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत केंद्र सरकारच्या हुकुमशाही धोरणांविरोधात संपूर्ण परिसर घोषणाबाजीनं दणाणून सोडला। या सभेदरम्यान लोकशाहीची हत्या करणाऱ्या केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला। तसेच सरकारला संविधानाची आठवण करून देण्यासाठी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचनही करण्यात आले। दिल्लीमध्ये जंतर मंतरवर ज्या पद्धतीने आंदोलन चालू आहे आणि मुसुदाबी सुरू आहे त्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी तरुणाईचा यल्गार पाहायला मिळतोय। काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे, एकूणच भावना काय आहेत आपल्या या आंदोलनात? मी स्वर्गीय नारायण नागू पाटलांची नातसून आहे आणि त्यांनी खोटांना घालवलं आणि आज आम्ही या तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत। जे दिल्लीत होतंय ते मला वाटतं अतिशय अमानुष्य आहे। त्यांच्या ज्या पद्धतीने लाठीचार्ज झाला त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि असं वाटायला लागलंय की आम्ही फ्रीडमच्या आधीच्या भारतात राहतोय, म्हणजे ब्रिटिशरने ईस्ट इंडिया कंपनी सारखे वागतायत। त्याच्यामुळे अलिबाग या सगळ्या जंतर मंतर मध्ये दीपकेंचा आणि सगळ्यांचा पाठिंबा देते। आम्ही धर्मेंद्रजी प्रधानांचा राजीनामा मागतो, अमित शहांचा राजीनामा मागतो त्या लाठीचार्जसाठी। आपण स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलात आणि या आंदोलनाला आपण सक्रिय पाठिंबा दिलाय। एकूणच महाराष्ट्र आणि देश पातळीवर कशा पद्धतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं? नाही, पाठिंबा देणे माझं कर्तव्य आहे पूर्वगामी पक्षाची प्रवक्ती म्हणून, असं मला वाटतं। आणि खरंच वाईट वाटलं, जितके आंदोलक होते तितके पोलीस होते तिकडे आणि ज्या पद्धतीने तिथे वागवलं जात आहे लोकांना, विद्यार्थ्यांना, साधे साधे बिचारे विद्यार्थी मनात होप्स घेऊन येतात आणि त्यांना लाठीचार्ज, टिअर गॅस, युनिफॉर्म, गन्स मधले मिलिटरी मॅन, अरे विद्यार्थी आहेत, आपल्या देशाची मुलं आहेत, काय आतंकवादी आहेत? हे चुकीचं चाललंय एकदम आणि याच्यासाठी जो लढा लढायला लागेल तो आम्ही शेतकरी कामगार पक्ष म्हणून ठामपणे या लढा लढू। लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते, परंतु देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना ज्या पद्धतीनं काल आंदोलनादरम्यान वागणूक मिळाली, कसं बघता त्याकडे? सर्वप्रथम तर विरोधी पक्ष नेत्यांच्या, सगळ्या पक्षीय नेत्यांचे मी मनापासून आभार मानते की ते ज्या पद्धतीने या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहतात। मग आपण डिंपल यादवांना बघतो विद्यार्थ्यांसोबत, आज काल आपण पाहिलं म्हणजे काय LOP म्हणजे लीडर ऑफ ऑपोजिशन, हे किती मोठं पद आहे। आणि राहुलजींसारखे ज्यांच्या घराण्यांनी देशासाठी 3-3 बलिदान दिलेत, त्यांच्याशी धक्काबुक्की पोलीस करत होते आणि ते संविधानिक पद्धतीने गेलेले। पहिले ते स्पीकरकडे गेले, त्यांनी स्पीकरकडे मागणी केली की हा विषय चर्चेला घ्या। स्पीकरनी चर्चेला विषय घेतला नाही। स्पीकरनी सांगितलं मोदी सांगतील तसं मी करीन। स्पीकरनी चर्चेला विषय घेतला नाही, ते तिथे घरासमोर बसलेले त्यांचे खासदार घेऊन आणि काय मागत होते? फक्त मीटिंग मागत होते, चर्चा मागत होते, शांतपूर्व चर्चा मागत होते। त्यांच्याशी जर अशी वागणूक करतात तर तुम्ही इमॅजिन करा सर्वसामान्य विद्यार्थ्यांची लोक काय करत असतील। आज आपण या ठिकाणी आंदोलन केलंय, काय नेमक्या प्रमुख मागण्या याला आहेत? आम्ही हे आंदोलन या ठिकाणी अलिबागच्या भूमीत केलं, रायगडच्या भूमीत केलं, हे सांगायला की अलिबाग तालुक्याचा याला पाठिंबा आहे, शेतकरी कामगार पक्षाचा याला पाठिंबा आहे, टीम चित्रलेखा पाटीलचा याला पाठिंबा आहे, टीम चित्रलेखा पाटील फॉर एन्व्हायरमेंटचा पाठिंबा आहे आणि आमच्या विविध संघटना, विद्यार्थी संघटना असतील, आमची पूर्वगामी युवक संघटना असेल, आमची महिला आघाडी असेल, या सगळ्यांचा पाठिंबा दर्शवण्यासाठी, लढाईची तयारी दाखवण्यासाठी या ठिकाणी